इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. राम कृष्ण हरे. वारी पंढरीच्या आजच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक देवाची जी कथा आहे ती कुठल्या ना कुठल्या ग्रंथात आपल्याला बघायला मिळते, वाचायला मिळते. जसं महादेवाची कथा आपण शिवपुराणात, रामाची कथा रामायणात, कृष्णाची कथा भागवतात, पांडुरंगाची कथा इथे आपण चरित्रात देवी कथा, देवी पुराणात देवीचा उल्लेख केलेला आहे. गुरुदत्ताचं गुरुचरित्र आपण वाचतो. मात्र पांडुरंगाची जी कथा आहे ती स्कंद पुराण आणि पद्मपुराण यात आपल्याला आढळते, यात वाचायला मिळते. 8 ते 9 अध्याय हे यात पंढरपूरच्या पंढरी रायावर दिलेले आहेत. 25, 26, 28 आणि 32 माझ्या आवाजासाठी क्षमा असावी, या अध्यायात याचा उल्लेख आपल्याला दिसतो. एकदा पार्वती मातेनं महादेवाला प्रश्न विचारला होता. अधूनमधून तुम्ही सारखे हसत असता, कुठेतरी कळतं मला की तुम्ही काहीतरी आठवता. तुम्ही नेमकं काय आठवता? त्याच्यावर महादेवानं त्यांना उत्तर दिलं की मी भगवंताच्या लीला आठवत असतो आणि या लीलांनी मी प्रसन्न होतो. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की मथुरेत काही दिवस होते आणि नंतर वृंदावनातून जेव्हा भगवान गेले तेव्हा ते 12च वर्षाचे होते ना, कंसाला मारायला गेले. तर त्याच्यानंतर त्यांची भेट या गोपीशी झालेलीच नव्हती आणि जवळपास 100 वर्षांचा कालावधी लोटला होता. आणि आता त्यांना जाणीव होत होती की गोपी आपल्याला स्मरतात आहे, आठवतात आहे, विरह करतात आहे आणि त्यांच्याही मनात त्याच भावना होत्या. त्यांनी उद्धवाला पाठवलं. उद्धवाला सांगितलं, जा रे बाबा, जरा जाऊन चौकशी करून ये, गोपी कशा आहेत, श्रीमती राधाराणी, माझे महाराज नंद महाराज, माझे बाबा, माझी आई कशी आहे, जरा चौकशी करून ये. आणि मग उद्धव वृंदावनात येतात. ते आधी भेटतात ते यशोदा मैयाला आणि नंद महाराजांना. ते जेव्हा त्यांची अवस्था बघतात ते घळाघळा रडतात. त्यांना इतका आनंद होतो की उद्धव आलाय. जणू काही क्षणभर वाटतं की कृष्णच आलाय आपल्याला भेटायला. आणि ते विचारतात की आम्ही खूप आतुर आहोत कृष्णाला भेटायला. तो कसा आहे, तो आम्हाला विसरला तर नाही ना? आणि त्यांच्या डोळ्यातून खूप पाणी येतं, खूप आसू येतात. उद्धव त्यांची सांत्वना करतो, त्यांना सांगतो तू खुशाल आहे, चांगला आहे, तुमची नेहमी आठवण करतो, इत्यादी इत्यादी. आणि नंतर त्यांना नमस्कार करून तो गोपींना बघायला, गोपींना भेटायला जातो. गोपी सगळ्या ते ठिकाणी आपण जर वृंदावनात भेट दिली असेल तर ते ठिकाण आपल्याला बघायला मिळतं की कुठल्या ठिकाणी उद्धव आणि गोपींची भेट झाली होती. ते तिथे एक भ्रमर फिरत होतं एका फुलावरून दुसऱ्या फुलावर. आणि त्या भ्रमराला बघून ललिता विशाखा त्याची निंदा करत होत्या की हा जो भ्रमर आहे ना, हा फसवा आहे. तसंच कृष्णही फसवाच आहे, आपल्याला त्यांनी फसवलं, आपल्याला इथे रडत ठेवलं आणि तिथे राजा बनलाय म्हणे. खूप दोघी बोलत होते. या माहितीचा संदर्भ गर्ग संहितेमध्ये गर्ग ऋषींनी, महर्षी गर्ग यांनी दिले आहे. आणि त्या ज्या लीला आहेत गर्ग मुनींनी लिहिलेल्या, त्या राधाकृष्णाच्याच लीला आहेत. तर त्यांनी सगळं ऐकलं आणि त्याला खूप गंमतही वाटली की या बोलतातही आहे, या तक्रारी करतात आहे, प्रेमही व्यक्त करतात आहे आणि रडतातही आहे. कृष्णाच्या ओळीसाठी या अगदी आतुर झालेल्या आहेत. आणि मग उद्धव त्यांना विचारतो, काय करू मी मी तुमचे जे गाऱ्हाण आहे, तुमचं जे सांगणं आहे ते नक्कीच कृष्णापर्यंत पोहोचवतो. पद्मपुराणात याचा उल्लेख असा केला आहे की त्या ज्या गोपी होत्या त्या रडत होत्या. इतक्या रडत होत्या की जसं काही आसमानचा पूर वाहतोय की काय, असं सगळं झालेलं होतं. आणि मग हा सगळा विरह, त्यांचं दुःख हे उद्धवाला खूप अगदी असं उद्धव भाव विभोर होऊन जातो की मी आता कधी जातो आणि कधी भगवंताला, कधी कृष्णाला सांगतो की बाबा रे, हे लोक खूप दुःखी आहेत, काहीतरी कर यांच्यासाठी. आणि मग उद्धव जातो. कृष्णही तेवढ्याच आतुरतेनं वाट बघत असतो, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं नेमकं काय सुरू आहे. कसे आहेत माझे गोपी, कसे आहेत माझे आई वडील, कसे आहेत श्रीमती राधारणी. आणि नंतर मग उद्धवाला ते सांगतात भगवंत की बाबा रे, त्यांची भेट आता घडवून आण, बोलव त्यांना, जा उद्धवा, त्यांना घेऊन ये. आणि मग योगमायेच्या माध्यमातून
रात्री स्वप्नातच सगळी मंडळी द्वारकेत पोहोचतात. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण जेव्हा स्वप्नातून उठतो तेव्हा हेच कळत नाही नेमकं की आपण कुठे आहोत. म्हणजे एका गावातून जर दुसऱ्या गावात गेलो, वर्धेवरून कल्याणात गेली आणि कल्याणात स्वप्न पडलं तर क्षणभर कळतच नाही की अरे हे वर्धेचे दरवाजे की कल्याणची खोली, काहीच कळत नाही. तसं त्यांचं झालं आणि ते सगळे इतकी स्वप्नात होते, त्याच्यामुळे ते विचारायला लागले द्वार कुठे आहे, द्वार कुठे आहे? आणि हे नाव झालं द्वारका. म्हणजे शहराला नाव कसं पडलं याचा थोडासा एक किस्सा आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि मग ते सगळ्यांनी शोधून हे केलं ना की अरे बापरे, आपण तर द्वारकेत आलो आहोत. आणि ही बातमी जो दूत असतो उद्धव दूताला देतो की जा पटकन सांग कृष्णाला की सगळेजण गोप गोपी इथे आलेले आहेत म्हणून. आणि मग कृष्ण ते रुक्मिणीच्या महालात असतात. जशी बातमी ऐकतात तसंच जसं बछड गाईला भेटायला जातं ना आणि गाय बछड्याला भेटायला जाते, जो एक भेट आतुरता जी डोळ्यांमध्ये असते, जी हृदयात असते, तशीच कृष्णाची होते. आणि कृष्ण धावपत सुटतात अगदी. त्यांना होशच राहत नाही की माझं मी काय वस्त्र पांघरलेलं आहे ते सुद्धा त्यांचं असं जो शेला असतो तो सुद्धा हवेनं उडून जातो. इतके ते आतूर धावपत येतात आणि रडायला लागतात. इतके रडतात, इतके रडतात की याचा उल्लेख भागवतात नाही पण पद्मपुराणात याचा उल्लेख केलाय की कृष्णाचे आसव गुडघ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तोच भाव गोप गोपीचा आहे, ते पण रडतात आहे. खूप गोपी रडतात आहेत. गोप नाही, सॉरी, गोपी होत्या सगळ्या, तर त्या खूप रडतात आहे. पण इथे शिष्टाचाराचं पालन नाही करायचंय कारण कृष्ण राजा आहे हे गोपींना ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे ती जी दुरी आहे ती त्या सांभाळतात. कारण सगळे द्वारकावासी इथे आलेले आहेत, जमा झाले आहेत की कृष्ण कोणाला भेटायला चालला. सगळ्यांना खबर जाते, सगळे राज्यातले लोक येतात. आणि थोड्या वेळाने मग ही मंडळी पांगतात, निघून जातात. त्यावेळेला कृष्ण त्या तलावामध्ये जलक्रीडा करतात. सगळ्या गोपी सुखावून जातात की आज किती दिवसांनी आपण कृष्णाच्या सोबत आहोत आणि किती आनंद घेतोय या जलाचा, कृष्णाच्या सान्निध्याच्या, कृष्णाचा सहवासाचा खूप आनंद आहे. आणि त्या सुखावतात, त्यांना खूप बरं वाटतं की आज आपण कृष्णासोबत आहोत. पण एक गोपी असते, तिला अजूनही असं वाटतं कृष्णाबरोबर खूप बोलायचंय, खूप अशा काही गोष्टी राहिल्यात की ज्या मला कृष्णाला सांगायच्या. आणि मग ती दबक्या पावलानं कृष्णाचा जो राधा हिचा रुक्मिणी मातेचा जो कक्ष असतो त्या कक्षाच्या तिथे येते. दारावर थोडासा हलके आवाज करते, तोच कृष्ण दार उघडतात कारण कृष्णालाही चाहूल लागली असते की कोण आलाय. त्या असतात श्रीमती राधाराणी. हलकेच राधाराणी आत येतात. आणि या क्षणी श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण इतके रडतात, इतके रडतात, जसे कितीतरी दिवसांचं त्यांचं जे बोलणं असतं ते डोळ्यातून वाहून गेलेलं असतं, जी वेदना असते ती शमलेली असते. आणि दोघंही फक्त डोळ्यातून बोलत असतात. तोच रुक्मिणी माता द्वाराच्या अगदी उंबरठ्यात येतात आणि त्या बघतात. आणि मग जे व्हायचं तेच होतं. मातेला राग येतो, हे काय चालवलंय. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की स्त्री जर रागवली तर जाऊन जाऊन कुठे जाते, तर माहेरी जाते. पण इथे माहेरी तर जायचं नाहीये, बाहेरच्या लोकांना सांगायचं नाहीये, बोभाट तर करायचं नाहीये, पण रागवायचं तर आहेच. कृष्णाला तर चांगली धडा शिकवायचंय, माता ठरवतेच. आणि मग माता ठरवल्याप्रमाणे दिंडीर वनात जातात. हा भाग जो आहे तो गोपाळपुरा, म्हणजे आजचं पंढरपूर, ते इथे जाऊन बसतात ध्यानाला. आणि ध्यानाला कुठल्या झाडाखाली बसतात तर चिंचेच्या झाडाखाली बसतात. खरं तर चिंचेचं झाड हे आपण सहसा या झाडाखाली बसत नाही. माझी आई नेहमी म्हणते की वात पित्त कफ हे जास्त होतात या झाडाखाली जर बसलं जास्त वेळ तर. आणि आणखीनही काही त्रास होतातच. तर इथं बसू नये, पण माता याच झाडाखाली बसतात कारण चिडल्या असतात, रागवले असतात, क्रोधित झाले असतात. तर इथे त्या तपस्येला बसतात. आणि आता रुक्मिणीचा रुसवा काढायचा कसा, आधी सगळ्यात बारकीत शोधतात की कुठे आहे रुक्मिणी, कुठे आहे रुक्मिणी. माता काही दिसत नाही. मग ते येतात इथे दिंडीर वनात. आणि तीन आचार्य सांगतात की तीन गोष्टीसाठी भगवंत इथे आले. कुठल्या तीन गोष्टी? पहिले तर रुक्मिणीचा रुसवा, रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, आपण हे गाणं ऐकतोच. दुसरं पुंडलिकाच्या भेटीसाठी, कालच हा मुद्दा घेतला होता. आणि तिसरं दिंडीर वनात
असलेल्या बद्ध दिंडीर वनात बद्ध असलेले जे जीव आहे त्या जीवांना भेटण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी मग या वनात सगळेच येणार आहेत. जे आलेत त्या सगळ्यांचं कल्याण हो या भावनेनं इथे पंढरपुरात भगवंत आलेले आहेत. पार्वती माता पुन्हा प्रतिप्रश्न करतात की पुढं काय, या दिंडीरवनात काय झालं होतं. तर महादेव त्यांना सांगतात राधा श्री चंद्र नावाचा राजा होता आणि तो राजा माझी खूप उपासना करायचा, म्हणजे शिवजींची उपासना करायचा. तर त्यांनी महादेवांना म्हटलं की मला तुमच्यासारखा एक मुलगा हवा, पुत्ररत्न प्राप्त व्हावे, तो तुमच्यासारखा किंवा कृष्णासारखा. तर महादेव असून म्हणतात माझ्यासारखं तर नाही पण कृष्णासारखा होईल, कारण कृष्णावर खूप प्रेम ना, मग व्हावा तर कृष्णासारखा व्हावा. तर त्याला तो मुलगा होतो आणि त्या मुलाचं नाव ते ठेवतात मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन हा मोठा होतो. तिथे एक दिंडीर नावाचा दैत्य असतो आणि हा दिंडीर दैत्य खूप त्रास देणारा असतो. याला धडा शिकवलाच पाहिजे आणि म्हणून या असुराचा वध तो मल्लिकार्जुन करतो. मल्लिकार्जुनाला वध केल्यानंतर शेवटच्या क्षणी हा जो दैत्य दिंडीर हा हरी 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 असा आवाज देतो आणि आपण म्हणतो ना भगवद्गीतेत त्याचा उल्लेख केलाय. शेवटच्या क्षणी जर भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत प्राप्त होतात, त्या अवस्थेत आपण जातो आणि म्हणूनच आयुष्यभर नामस्मरण घ्यायचं असतं. तर भगवंत तिथे त्याच्या समोर प्रगट होतात आणि म्हणतात मग काय मागायचंय तुला, काय वरदान हवंय. याच्यावर अतिशय नम्रपणाने हा दैत्य जो दिंडीर दैत्य हा म्हणतो मला काहीच मागायचं नाही प्रभू, पण या क्षेत्राला तुम्ही माझं नाव द्या. आणि मग त्याला लोहदंड वा मल्लिकार्जुन क्षेत्र असं नाव दिलं जातं. मल्लिकार्जुन हा इथला क्षेत्र रक्षक आहे म्हणून, आणि लोहदंडाचंच पुढे दिंडीरवन असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर दिंडीरवन म्हणजेच आजचं ते पंढरपूर. आपण जर बघितलं तर जिथे पुंडलिकाचं घर, म्हणजे पुंडलिकानं वीट फेकली आहे ती जागा आणि पांडुरंगाचं मंदिर याच्यात 500 मीटरचं अंतर आहे. मग 500 मीटरचं कसं आपल्यासमोर तर प्रश्न येईल, बरोबर ना, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर येईल. तर त्यावेळेला माणसाची उंची 15 फीटाची असायची, म्हणजे त्याचं पाऊल किती मोठं पडत असेल याची आपल्याला कल्पना येते. आणि ते इथं भगवंतच होते साक्षात, मग ते भगवंताचं पाऊल किती मोठं असेल. म्हणून ते 500 फीटाचं अंतर आहे असं आता आपण जर मोजलं, या भावनेतून मोजलं, भक्तिभावाच्या भावनेतून आणि या गोष्टीचा संदर्भ दिला तर ही गोष्ट आपल्याला पटते की जे आता मी आपल्याला सांगितले. आता मुद्दा येतो वीट म्हणजे काय, वीट कोण होती. तर वीट हा इंद्र आहे. उत्तरासूर नावाचा एक राक्षस होता आणि 3 मुख होते उत्तरासूरला. उत्तरासूर खूप तपश्चर्या करत होता आणि इतकी तपश्चर्या की आता इंद्राची घाबरगुंडी उडाली होती. इंद्राला वाटलं बस आता माझं इंद्रपद जातं. आणि प्रत्येकालाच त्या काळापासून किती भीती आहे आपल्या खुर्चीची, की आपली खुर्ची डळमळीत होता कामा नये, आपली खुर्ची कोणी घेता कामा नये. इतकंच काय की प्रत्येक घरात जो टेबल असतो त्या टेबलावर गृहिणी आपलीच खुर्ची पण द्यायला सहसा तयार नसते, तिला तिची खुर्ची घट्ट पकडून ठेवायची असते. असो, मला त्याचं विषयांतर करायचं नाही, पण फक्त खुर्ची घरात आणि बाहेर सगळीकडेच प्रिय आहे. तर उत्तरासुराला आता मारलंच पाहिजे, कारण माझं इंद्रपद जाईल. आणि मग तो सैनिक पाठवतो आणि सैनिकाला सांगतो की तो तपश्चर्या करतोय उत्तरासूर, तर तू त्याला मार, त्याचा वध कर. उत्तरासुराचा तर वध होतो, पण त्यावेळेला उत्तरासूर इंद्राला म्हणतो की हे जे तू पाप केलं हे ब्रह्महत्येपेक्षाही महापाप आहे, कुणालाही कधी साधनेतून उठवू नये, जपातून साधनेतून उठवायचं नसतं. आणि तू तर मला उठवलंयस, मला तर मारूनच टाकलंय, पण तू भोगशील, तू दगड होशील. आणि मग हा दगड होतो. पण आता या थोड्याशा स्पेस मध्ये इंद्र प्रार्थना करतो आणि तपश्चर्या करतो भगवंताची की मला याच्यापासून वाचव, माझं कल्याण कर. तेव्हा भगवंत म्हणतात मी पुढच्या जन्मी तुझ्यावर, या दगडावर पाय ठेवील, विटेवर पाय ठेवील
आणि तुला यातून सोडवेल, यातून मार्ग देईल. आणि त्याच्यामुळे हा जो आपण बघितलं ना की पांडुरंगाने या विटेवर पाय दिलाय, म्हणजे वीट कोण आहे, तर तो आहे इंद्र. मला वाटतं इथपर्यंत आपल्याला मी पोचली असेल, कदाचित घाई झाली असेल तर कृपया आपण मला तसं सांगावं. तर आता हे पुंडलिक कोण होते, हाही प्रश्न आपल्या समोर येतो की वीट कोण होती, तर तो इंद्र होता. पण पुंडलिक कोण होते, तर पुंडलिक होता हा मुचकुंद. आणि आपण ही कथा ऐकलीये की मुचकुंदाने देवतांशी युद्ध केलं होतं. 1 वर्ष हे युद्ध म्हणजे 1 वर्ष हा कालावधी. आता स्वर्गातलं 1 वर्ष म्हणजे इथे 1000 वर्ष की, तर 1000 वर्ष हे युद्ध सुरू होतं. आणि देवतांना त्यांनी मागितलं की आता मी जिंकलो. देवतांनी म्हटलं काय हवं, तर मला मोक्ष हवा. तर देवतांनी सांगितलं की आम्ही मोक्ष वगैरे नाही देऊ शकणार, हे तर काम फक्त विष्णूच आहे. तर तू विष्णूला हा मोक्ष माग. कुठलीही भौतिक गोष्ट भगवंताला पकडू शकत नाही. तसंच आज इथे जी गोष्ट आपल्याला सांगते ती काल यौवनाची, की काल यौवनानं जेव्हा भगवंतावर आक्रमण केलं होतं तेव्हा भगवंत पळत होते. ही सगळी गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की भगवंत पळत होते, काल यौवन मागे होतं. आणि भगवंत त्याला कसं लहान मुलं हूल देतात की नाही, तशी हूल देत होते. इकडे पळायचे तिकडे पळायचे. तो काल यौवनाला त्यांनी थकवून टाकलं. इतकं थकवलं, बेजार केलं की तो आता गोंधळून जाईल. आणि भगवंत एका गुहेत शिरले. तिथे त्या गुहेत तो मुचकुंद झोपला होता. कारण इतकी वर्ष त्यांनी लढा दिला, लढाई केली, जिंकला होता, थकला होता, तर तो झोपून गेला. भगवंत भगवंतच आहे. भगवंताची लीला अगदी त्याला काही शब्दात आपण सांगूच शकत नाही. शब्दच मिळत नाही. भगवंताला काय करावं, आपलं जे उपकरण होतं, शेला होता, तो शेला या मुचकुंदच्या अंगावर टाकला. आणि हळूच स्वतः एका शिळेमागे लपून राहिले. कालयवन आला तिथे. कालयवनानं बघितलं, अरे हा इथं झोपलाय का, मला पळवून थांब, दाखवतो तुला. आणि जोरदार पाय मारले. पहिला प्रहार, दुसरा प्रहार आणि तिसरा प्रहार. तोच मुचकुंद उठून उभे बसले असे घाबरून, की कोण आहे, कोण मला मारते. कारण खूप गाढ निद्रेत होते ते. आणि त्यांच्या डोळ्यांचा जो प्रकाश होता, त्या प्रकाशानं हा काल यवन तिथंच भस्म झाला. काय झालं कळताच न कळता तोच भगवान हळूच शिळे मागून समोर आले. आणि भगवान समोर आले ते कमरेवर हात ठेवून. त्यांचा तो मुकुट, त्यांचं ते सुंदर रूप, गोचिर रूप. इथे डोळ्यातनं पाणी येतंय मुचकुंदच्या, की इतकं सुंदर रूप मी कधीच बघितलं नव्हतं. आणि भगवंतही मुचकुंदला बघून खूप प्रसन्न आहेत, कारण त्याला मागायचं आहे ना मोक्ष. त्याच्यासाठी तर ते धावत आले. आणि त्याला तर आता झोपेतनं उठवायचंय, म्हणजे एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, दुसरी लीला कशी घडते. मग ते विचारतात तुम्ही कोण, सांगतात मी देवकी आणि वसुदेवाचा पुत्र कृष्ण. आणि तुला मला भेटायचं होतं ना, म्हणूनच मी तुला भेटायला आलोय, तुला दर्शन द्यायला आलोय. इथे मुचकुंद काय मागतात, आता ते मोक्ष वगैरे सगळं विसरून जातात आणि ते म्हणतात मला ना याच रूपात तुम्हाला बघायचंय, कायम या रूपात तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला बघायचंय. आणि त्यावर भगवंत म्हणतात मी तुला भेटीन, अगदी नक्की भेटीन. जो पुंडलिक आहे तो मागच्या जन्मीचा मुचकुंद आहे. आणि त्याला त्याच रूपात ते दर्शन देतात, प्रकाशाच्या रूपानं ते आई वडिलांची सेवा करतोय पुंडलिक. आणि त्याच रूपात भगवंत त्याला भेटतात. आता पांडुरंगाचे कमरेवर हात आहेत. इथे एक गोष्ट सांगायची विसरले की मुचकुंद हा बद्रीधामात तपस्येला जातो आणि भगवंत मथुरेत जातात. ही गुहा याच्यासाठी सांगते की ही गुहा आजही बद्रीधामात आहे. जी मुचकुंदची गुहा आहे ती आपल्याला बघायला मिळते. दुसरा एक प्रश्न येतो की कमरेवर हात ठेवले भगवंताने, तर कमरेवर हात का ठेवले. आणि आपण म्हणतो ना याच्यात आरतीमध्ये पण म्हणतो की 28 युगांपासून भगवंत असे उभे आहेत. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा,
कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी बाहे चंद्रभागा उद्धारी जगा. या आरतीचा आपण नेहमीच भगवंताच्यासाठी गुणगान करत असतो, ही आरती म्हणत असतो. तर 28 युगांपासून हे आपले विठ्ठल आपल्यासाठी उभे आहेत. एकनाथ महाराजांनी याचं खूप सुंदर वर्णन केलंय. ते असं की विठ्ठल अं, आपले एकनाथ महाराज म्हणतात, हा जो भगवंत आहे ना, यांनी अर्जुनाचा रथ 18 दिवस चालवला ना युद्धाच्या वेळेला, तर त्याचे हात आता दुखले आहेत. आणि दुसरी गोष्ट की 9 लक्ष गायी त्याच्या घरी होत्या. ते दूध काढून काढून तो आणि ते गायींना सांभाळून सांभाळून तो थकलाय. म्हणजे दोन्ही कारण एकनाथ महाराज असं सांगतात. आणि म्हणून त्यांनी आपण थकलो की काय करतो, कमरेवर हात ठेवतो. बरोबर, असे कमरेवर हात ठेवतो, थकली बाबा मी आता. कोणाचंही असं होतं. आणि म्हणून भगवंतांना हात ठेवले असे एकनाथ महाराज म्हणतात. तर आदि शंकराचार्य यांनी जे पांडुरंग अष्टकम लिहिलंय, यात त्याचा उल्लेख खूप सुंदर आहे. त्यात आदिशंकराचार्य म्हणतात की विठ्ठल असण्यासाठी उभे आहेत. आपल्याला ते सांगतात आहे, हा जो भवसागर आहे ना, हा भवसागर माझ्या इतक्या कमरेपर्यंतच आहे. तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही या माझ्याकडे, हा पार करायला मी तुम्हाला मदत करेन. मोक्षाचा मार्ग देण्यासाठी, पुढची मदत करण्यासाठी पांडुरंग इथे आपली वाट बघतोय. तो आपला बापही आहे, आपली माऊली पण आहे. आणि म्हणून अगदी आतुरतेनं डोळ्यात पाणी आणून हृदयात त्याच्या प्रेम आहे, वात्सल्य आहे, करुणा आहे डोळ्यात. आणि तो आपली प्रत्येकाची वाट बघतोय, या रे मला भेटा, मी तुमची वाट बघतोय. 28 युगांपासून कमरेवर हात ठेवून उभा आहे. एक आणखीन गोष्ट इथे सांगावीशी वाटते की कुक्कुट ऋषींच्या आश्रमात, कारण ती संबंधित आहे कुंडलिकाच्या जो मुचकुंद होता मागच्या जन्मी, त्यांनी त्या जन्मी आई वडिलांची सेवा केलेली नव्हती. याचा कसा उपयोग होतो, कसं आहे, याला महत्व आहे, या गोष्टीचा आधार देऊन आपल्याला सांगू इच्छिते की कुक्कुट ऋषींच्या आश्रमात 3 स्त्रिया, 3 महिला दर्शनासाठी येतात. आणि हा जो मुचकुंद आहे, या जन्मीचा पांडुरंग पुंडलिक आणि त्या जन्मीचा मुचकुंद. तर तो मुचकुंद त्या 3 स्त्रियांना बघतो. त्या 3 स्त्रियांचे कपडे अतिशय मलिन असतात, अतिशय खराब वाईट स्थितीत. आणि त्या 3 स्त्रिया जातात, पण निघताना मात्र त्यांची शुभ्र वस्त्र असतात. तर त्याला खूप आश्चर्य वाटतं. आणि तो त्या 3 देवतेला नमस्कार करतो आणि विचारतो, जाताना तर तुमचे कपडे मलिन होते, खराब होते, येताना मात्र तुम्ही खूप शुभ्र झालेले आहात, नेमकं काय झालं? ते त्या याला नमस्कार करतात आणि म्हणतात, आम्ही गंगा, सरस्वती आणि यमुना आहोत. आम्ही इथं या कुक्कुट ऋषींना भेटायला आलो होतो. तुमच्यासारखे जे जीव आहेत ते आमच्या संगमावर येतात, आंघोळ करतात, स्नान करतात आणि आम्हाला मलिन करून टाकतात. मग आम्ही कोणाकडे जायचं ना? आम्हालाही स्वच्छ व्हायचं असतं, पुन्हा त्याच जोशानं व्हायचं असतं, पवित्र होऊन स्वच्छ होऊन व्हायचं असतं. आणि म्हणून आम्ही कुक्कुट ऋषींच्या दर्शनाला आलो होतो. तर कुक्कुटच ऋषी का, दुसरे ऋषी का नाही? तर या ऋषींनी आपल्या आई वडिलांची सेवा खूप केली होती आणि त्यामुळे ते अधिकारपद त्यांना आलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या केवळ दर्शनानं सगळी पाप त्याचा क्षय. आणि ते पण कोणाची? तर गंगा, यमुना आणि सरस्वतीची. तर यावरून आपल्याला कळलं असेल की या कथा ज्या किती महत्वाच्या आहे, आई वडिलांची सेवा ही महत्वाची, हीच जर केली नाही तर पुढे कुठला आपल्याला मार्ग मिळणार नाही. आणि आपल्या शरीरात गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे काय? तर इडा, पिंगला आणि आपली सुषुम्ना, म्हणजे डावी ही चंद्रनाडी, उजवी ही सूर्यनाडी आणि जी मधली आहे ती सुषुम्ना नाडी. आणि याचं स्नान म्हणजे काय? तर आपलं ध्यान, आपण जे ध्यान करतो, तर कुक्कुट ऋषीचा आश्रमही या शरीरात आहे आणि याचं स्नान जे होतं तेही इथे सहस्रारात आहे. तर ही कुंडलिनी शक्ती हळूहळू कशी पुढे पुढे जाते ती. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणीचा दिवस. तर माता ब्रह्मचारिणीला आपण नमस्कार करूया, विष्णूंना नमस्कार करूया, सरस्वती मातेला नमस्कार करूया. आणि या ध्यानाच्या यात्रेला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते, ध्यान करायचंय, आपले खिडक्या, दारं उघडे ठेवा, कधी बंद करू नका. सारखं आपल्याला सांगावं लागतंय असं मला वाईट वाटतं मास्टर.